नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज नाव ऐकलं की अंगावरती काटा येतो। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्याला नेहमी प्रेरणा देणारे असतात। त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो। परंतु आज आपण आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहिल्या, आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर आपल्याला असं दिसतंय की खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती चालतोय का? खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे नेत आहोत का? यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पहिली घटना बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा बांधलेला पूर्णाकृती पुतळा, त्यांचं स्मारक मुसळधार पावसानं आणि वाऱ्यानं कोसळून खाली पडतं। खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। खरंच या कामामध्ये किती गुणवत्ता होती? छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक महत्त्वाचा विचार होता, तो म्हणजे गुणवत्ता। कुठल्याही कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गुणवत्ता ठेवायचे। त्यांनी बांधलेले किल्ले आजही आपल्याला त्या किल्ल्यांचे बुरुज शाबूत असल्याचे दिसून येतात, कारण त्या कामामध्ये गुणवत्ता होती। परंतु आज सगळीकडे ही गुणवत्ता ढासळत चाललेली आपल्याला दिसून येते। आज जर एखादा पूल बांधला की काही दिवसानंतर त्या पुलाला तडे जातात। आज एखादा रस्ता बांधला तर आठवड्याभरामध्ये त्या रस्त्यांवरती खड्डे पडताना आपल्याला दिसतात। तर क्वालिटी, गुणवत्ता हा एक महत्त्वाचा एक गुण छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, एक महत्त्वाचा विचार होता। तो विचार खरंच आपण येत्या काळामध्ये तरी पुढे न्यायला हवा आहे, परंतु तो पुढे नेत असताना आपल्याला दिसत नाही। त्यामुळे आता इथून पुढे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामामध्ये सुद्धा आणि सरकारने सुद्धा त्यांच्या कामामध्ये गुणवत्ता टिकून ठेवणं खूप गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अजूनही काही प्रकारच्या बातम्या आपण आजही बघतो की स्त्रियांवरती, महिलांवरती होणारे अत्याचार। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक खूप महत्त्वाचा विचार होता। महाराज स्वतः म्हणाले होते की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो। रांझ्याच्या पाटलाचा चौरंग छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयात असतानाच करण्याचे आदेश दिले होते। म्हणजे हा जो विचार आहे, स्त्रियांचा सन्मान राखणं, स्त्रियांचा आदर राखणं, हा विचार आपण आज पुढे नेताना दिसत नाहीत। इतका महत्त्वाचा विचार आपल्याला महाराजांनी दिला होता, परंतु त्या विचारांवरती आपण चालताना खरंच दिसतोय का? काही समाजकंटक, काही वाईट विकृतीची जी काही लोक आहेत ती या मार्गांवरून चालताना आपल्याला दिसत नाहीत। पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मराठी भाषेचा। बघा मित्रांनो, आज आपण पाहिलं तर मराठी भाषा ही जी आहे ना, त्या मराठी भाषेचा अपमान होताना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषेच्या शाळा, मराठी शाळाच आपल्याला जागोजागी कमी होताना दिसते। याला नेमकं काय कारण आहे, याची कारणं आपण कधीच शोधण्याचा प्रयत्न केला नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदर जर आपण पाहिलं तर त्या काळातली सर्व पत्रे ही परदेशी भाषेमधून लिहिली जात असत। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांची पत्रे स्वदेशी भाषेमध्ये जाऊ लागली। महाराजांनी एक शब्दकोश तयार केला आपली भाषा टिकवण्यासाठी। परंतु आज आपण त्यांच्या विचारांवरती चालतोय का? महाराजांनी मोठा विचार पुढे आणला होता की आपली भाषा, स्वदेशी भाषा टिकली पाहिजे, आपली भाषा टिकली पाहिजे। पण ही भाषा टिकवण्याताना आज कोणीही दिसत नाही, सरकार पण दिसत नाही आणि आपण सुद्धा दिसत नाही। पालकवर्ग सर्रास आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। मराठी शाळा आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, तरच आपण ठामपणे म्हणू शकतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे नेत आहोत। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा, तो म्हणजे सागरी किनारा। बघा, महाराजांनी एक विचार दिला होता की आरमार आपल्या हातामध्ये असलं पाहिजे। आरमार जर हातात असेल, समुद्र जर आपल्या हातामध्ये असेल तर आपण मोठी प्रगती करू शकतो, आपल्या राज्याचं संरक्षण करू शकतो। परंतु हा विचार आपण नाही पुढे नेला। समुद्र किनारे आपण व्यवस्थित नाही ठेवले, सुरक्षित नाही ठेवले, त्यामुळे 26/11चा हल्ला झाला। अजून एक महत्त्वाचा भाग होता यामागं, महाराजांनी समुद्र किनाऱ्याच्या माध्यमातून, आपल्या आरमाराच्या माध्यमातून काही व्यापारी जहाजं महाराजांची अरब कंट्रीमध्ये किंवा इतर काही बाहेरच्या देशांमध्ये जात होती आणि त्यामधून महाराजांना खूप मोठा नफा मिळत होता। म्हणजे महाराजांनी आणखी एक विचार पुढे आणला होता की राज्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर व्यापार करणं खूप गरजेचं आहे, व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे। हा विचार खूप महत्त्वाचा आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपला युवक वर्ग या विचारापासून लांब होताना दिसतोय। शिकायचं, इंजिनिअरिंग करायचं, अमुक शिकायचं आणि बायोडाटा घेऊन नोकरीसाठी दर पळत राहायचं, फिरत राहायचं। नोकरी काय लवकर मिळत नाही, आपण नोकरीच्या शोधात जातो।
खरं तर महाराजांनी विचार आपल्याला दिलाय की व्यापारामध्ये पण पडलं पाहिजे. आपण व्यापारी दृष्टिकोनसुद्धा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, व्यावसायिक दृष्टिकोनसुद्धा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मराठी तरुणांनी, महाराष्ट्रातील तरुणांनी सुद्धा आता महाराजांनी हा जो आपल्याला विचार दिलेला आहे, व्यापार करा, व्यवसाय करा, तो विचार आता आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. नोकरी मिळत नसेल तर काहीतरी व्यवसाय आपण सुरू करून आपल्या स्वतःला समृद्ध केलं पाहिजे, महाराष्ट्राला समृद्ध केलं पाहिजे, देशाला समृद्ध केलं पाहिजे असं मला वाटतं. असे बरेचसे विचार महाराजांनी आपल्याला दिलेले आहेत, परंतु त्या विचारांपासून आपण भरकटतोय. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावरती चालणारा समाज निर्माण झाला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतंय. परंतु दुर्दैवानं जी परिस्थिती आपल्याला दिसते ती परिस्थिती अशी दिसते की आपण महाराजांचे विचार खरंच फॉलो करत नाहीत असं मला वाटते. त्या विचारांवरती बरीचशी लोक चालत नाही आहेत असं मला या ठिकाणी दिसतंय. तर व्हिडिओ मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.